नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी बघा अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण बघा जे काही प्रश्न घेतलेले आहेत ते सर्व मोस्ट IMP आणि सिलेक्टेड असणार आहे। ठीक आहे, व्हिडिओच्या शेवटी आपण या व्हिडिओवरील रिव्हिजन ठेवलेली आहे, ती तुमची एक प्रकारची परीक्षा असणार आहे, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओतून किती अभ्यास झाला ते कळून येणार आहे। ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, रिव्हिजनपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आहे, महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे कोणी केले? एका माणसाचे सैन्य किंवा वन मॅन आर्मी असं देखील विचारलं जाऊ शकतं। तर असं वर्णन महात्मा गांधींचं कोणी केलं होतं? तर लॉर्ड माउंटबॅटन। पर्याय क्रमांक ए लॉर्ड माउंटबॅटन हे योग्य उत्तर असणार आहे। यांनी महात्मा गांधीजींचं वर्णन एका माणसाचे सैन्य किंवा वन मॅन आर्मी केलं होतं। ठीक आहे, एक प्रश्न विचारला जातो, भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय कोण होते? तर बघा लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय होते। ठीक आहे, आणि भारतीय अधिराज्याचे पहिले गव्हर्नर जनरल देखील लॉर्ड माउंटबॅटन हेच होते। ठीक आहे, यांनी एका माणसाचे सैन्य असं कोणास म्हटलेलं आहे? महात्मा गांधींना म्हटलेलं आहे। या ठिकाणी बघा लॉर्ड वेलेस्ली हा पर्याय आहे। तर बघा प्रश्न विचारला जातो बऱ्याच वेळेला, तैनाती फौजेची स्थापना किंवा तैनाती फौज कोणी सुरू केली होती? तर लॉर्ड वेलेस्ली याने तैनाती फौज जी काय होती ती सुरू केलेली आहे लॉर्ड वेलेस्लीने। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न विचारला जातो बघा, बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने घडवली होती? तर लॉर्ड कर्झन। ठीक आहे, लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी घडवली होती। ठीक आहे, बंगालची फाळणी कधी झाली मला कमेंट करून सांगायचं आहे। ठीक आहे, लॉर्ड माउंटबॅटन याने महात्मा गांधीजींचं वर्णन एका माणसाचं सैन्य केलं होतं, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, टॉमॅटोला लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो? तर टॉमॅटो हा लाल कशामुळे असतो? लायकोपिन। पर्याय क्रमांक सी लायकोपिन या रंगद्रव्यामुळे किंवा घटकामुळे टॉमॅटो हा लाल रंगाचा झालेला असतो। ठीक आहे, टॉमॅटोमध्ये कोणते आम्ल असते विचारलं जाऊ शकते? तर सायट्रिक आणि मॅलिक हे ॲसिड असतात किंवा आम्ल असते टॉमॅटोमध्ये। ठीक आहे, टॉमॅटोमध्ये जास्त प्रमाणात कोणतं जीवनसत्व असतं विचारलं जाऊ शकतं? तर बघा क जीवनसत्व हे भरपूर प्रमाणात असतं टॉमॅटोमध्ये। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? टॉमॅटोला लाल रंग लायकोपिनमुळे प्राप्त झालेला असतो। आता सेम प्रश्न मानवी त्वचेसाठी विचारला जातो, मानवी त्वचेला जो काही काळा रंग असतो प्राप्त झालेला तो कशामुळे असतो? तर बघा मेलानिन या घटकामुळे मानवी त्वचेचा रंग काळा झालेला असतो। ठीक आहे, मेलानिन हे लक्षात ठेवायचं आहे आणि टॉमॅटोचं लायकोपिन लक्षात ठेवायचं आहे। मित्रांनो शेवटी रिव्हिजन ठेवलेली ती बघायची आहे, कारण या व्हिडिओतून तुम्हाला किती अभ्यास झालेला आहे ते कळणार आहे त्यामुळे। ठीक आहे, घाशीराम कोतवाल हे नाटक कोणाचे आहे? मित्रांनो महत्त्वाचं नाटक आहे, बऱ्याच वेळेला विचारलं जातं बघा घाशीराम कोतवाल। तर हे जे नाटक आहे ते विजय तेंडुलकर यांचं आहे। पर्याय क्रमांक डी विजय तेंडुलकर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। यांचं आणखी नाटक विचारलं जातं बघा, शांतता राखा कोर्ट चालू आहे। हे नाटक देखील विजय तेंडुलकर आहे आणि घाशीराम कोतवाल हे देखील त्यांचंच आहे। हे दोन नाटक लक्षात ठेवायचे आहेत, कोणचे? घाशीराम कोतवाल आणि शांतता राखा कोर्ट चालू आहे, हे दोन नाटक विजय तेंडुलकर यांचे लक्षात ठेवायचे आहेत। प्रल्हाद केशवतर यांचे विचारले जातात बघा नेहमी, तो मी नव्हेच जास्त वेळेला विचारला आहे, तो मी नव्हेच। त्यानंतर साष्टांग नमस्कार आणि भ्रमाचा भोपळा हे तीन नाटक प्रल्हाद केशवतर यांचे मोस्ट रिपीटेड आहे। त्यानंतर कुसुमाग्रज यांचं मोस्ट रिपीटेड आहे बघा नटसम्राट। ठीक आहे, बरंच फेमस नाटक आहे नटसम्राट, हे कुसुमाग्रज यांचं वारंवार विचारलं जातं। कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव काय? विवा शिरवाडकर किंवा विष्णू वामन शिरवाडकर। ठीक आहे, याच्यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे। आपलं मूळ उत्तर आहे घाशीराम कोतवाल या नाटकाचे लेखक किंवा हे नाटक विजय तेंडुलकर यांचं आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, 1949 मध्ये डॅश डॅश येथे राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली, कुठे झालेली आहे मित्रांनो? दिल्ली या ठिकाणी झालेली आहे। ठीक आहे, पर्याय क्रमांक सी दिल्ली हे योग्य उत्तर असणार आहे। 1949 मध्ये दिल्ली येथे राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली होती। ठीक आहे, मुंबईला कधी झाली बघा? मुंबईला झाली होती 1922ला। ठीक आहे, 1922ला मुंबईला झाली, 1949ला दिल्लीला झाली, त्यानंतर 1814ला कलकत्ता या ठिकाणी झालेले आहे। मित्रांनो कलकत्ता हे जे आहे राष्ट्रीय वस्तू संग्रहालय ते भारतातील पहिले राष्ट्रीय वस्तू संग्रहालय आहे। ठीक आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारतातील पहिले राष्ट्रीय वस्तू संग्रहालय कोठे स्थापन झाले? कलकत्ता या ठिकाणी झाले, कधी? 1814ला झाले। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे दिल्ली या ठिकाणी 1949 मध्ये राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली।
त्यानंतरचा प्रश्न आहे नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला? मित्रांनो, आम्ही 3री की 4थीला असताना हा धडा होता आम्हाला. तर या ठिकाणी बघा त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बघा शिरीष कुमार. ठीक आहे, शिरीष कुमार हा जो विद्यार्थी आहे तो आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला होता नंदुरबार या ठिकाणी. ठीक आहे मित्रांनो, शिरीष कुमार. मित्रांनो, हे आंदोलन कशाचं होतं बघा 1942 भारत छोडो आंदोलन चालू होतं आणि त्याच्यामध्ये बघा नंदुरबार या ठिकाणचं नेतृत्व शिरीष कुमार करत असताना गोळीबार लाठीचार्ज झालेला होता. त्यामध्ये शिरीष कुमार हा हुतात्मा झालेला होता. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य पाहतो? तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो गटविकास अधिकारी. पर्याय क्रमांक सी गटविकास अधिकारी हा प्रशासकीय प्रमुख तसेच सचिव असतो. कशाचा? पंचायत समितीचा. ठीक आहे. सेम प्रश्न जर ग्रामपंचायतीसाठी विचारला तर बघा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो ग्रामसेवक आणि सचिव देखील असतो ग्रामसेवक. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे फ्लिपकार्ट ही कंपनी मुख्यतः कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे? बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला गेलेला आहे परीक्षांमध्ये. तर ई कॉमर्स. ठीक आहे, ई कॉमर्स योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक बी ई कॉमर्स. फ्लिपकार्ट ही कंपनी ई कॉमर्सशी संबंधित आहे. ठीक आहे मित्रांनो. तर फ्लिपकार्ट ही कंपनी भारतीय आहे. ठीक आहे, भारताच्या मालकीची कंपनी आहे. हिचे बघा संस्थापक कोण आहेत? सचिन आणि बिनी बन्सल किंवा सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल या दोघांनी मिळून 2007ला ठीक आहे 2007ला फ्लिपकार्ट ही कंपनी सुरू केलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतात? कोण ठरवते मित्रांनो? संसद. पर्याय क्रमांक ए सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करत असतात. ठीक आहे. सध्या बघा आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 1 सरन्यायाधीश आणि 33 न्यायाधीश अशा प्रकारे एकूण 34 न्यायाधीश आहेत. ठीक आहे, 1 सरन्यायाधीश आणि 33 न्यायाधीश मिळून 34 न्यायाधीश आहेत. ठीक आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य किंवा सरन्यायाधीश कोण आहेत? DY चंद्रचूड यांनाच धनंजय यशवंत चंद्रचूड असं म्हणतात. ठीक आहे. पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी आहेत. लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला. तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? कमेंट करून सांगायचे मला. पुढील प्रश्न आहे बघा ईश्वर हा निर्मिक आहे असे कोणी म्हटले होते? कोणी म्हटले होते असे? महात्मा फुले यांनी म्हटले होते. महात्मा फुले यांनी म्हटले होते ईश्वर हा निर्मिक आहे. ठीक आहे. हे बोल आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांचे. मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुलेंवर प्रत्येक भरतीमध्ये 1 ते 2 प्रश्न हमखास विचारले जातात. त्याच्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले हा टॉपिक जो आहे तो पूर्णपणे पाठ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. कोणते प्रश्न विचारले जातात बघा? जन्म विचारला जातो. तर यांचा जन्म साताऱ्यामधील कडगुण या ठिकाणी झालेला आहे. कडगुण या ठिकाणी 11 एप्रिल 1827ला. ठीक आहे, 1827ला झालेला आहे. कुठे? कडगुण सातारा या ठिकाणी जन्म. ओके. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे 1873ला. ठीक आहे. त्यानंतर बघा यांची पुस्तकं विचारली जातात. गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब आणि शेतकऱ्यांचा आसूड 3 ही महत्त्वाची पुस्तकं आहेत. ठीक आहे. गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड. त्यानंतर बघा एक प्रश्न विचारला जातो खालीलपैकी कोणी हंटर कमिशन समोर साक्ष दिली होती? तर बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशन समोर साक्ष दिलेली आहे. ठीक आहे. हे सारे प्रश्न यांच्यावर विचारले जातात. आणखी डीपमध्ये यांच्याबद्दल आपण अभ्यास करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे ईश्वर हा निर्मिक आहे असं कोणी म्हटलं होतं? महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा सह्याद्रीचा पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पर्जन्य छायेचा प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे धान्याचा साठा, वितरण, वाटप व विक्री करण्याचे कार्य कोणाचे आहे? कोणाचे मित्रांनो? भारतीय किंवा भारतातील अन्न महामंडळ. भारतातील जे काय अन्न महामंडळ आहे त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो? FCI. ठीक आहे, FCI.
याचा फुल फॉर्म काय? फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ठीक आहे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याचा बघा कार्य आहे काय? धान्याचा साठा, वितरण आणि वाटप करण्याचं. ठीक आहे, तर FCIचे अध्यक्ष विचारले जाऊ शकतात बघा. अशोक कुमार मीना सध्या अध्यक्ष आहेत. FCIचे अध्यक्ष कोण आहेत सध्या? अशोक कुमार मीना. ठीक आहे, या ठिकाणी बघा नाबार्ड आहे ऑप्शनला बघा. नाबार्डची स्थापना कधी झालेली आहे? 1982ला झालेली आहे. 1982ला नाबार्डची स्थापना झालेली आहे. मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. या FCIची स्थापना कधी झाली होती मित्रांनो? 1965ला. FCIची स्थापना झाली होती 1965ला. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा. चिप्स पॅकेटमध्ये कोणता गॅस भरलेला असतो? चिप्स पॅकेटमध्ये नायट्रोजन हा गॅस भरलेला असतो. ठीक आहे, नायट्रोजन हे योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक C. मित्रांनो, वातावरणामध्ये सर्वाधिक कोणत्या वायूचे प्रमाण असते? नायट्रोजन. 78% सुमारे नायट्रोजन हा वायू असतो वातावरणामध्ये. ठीक आहे, सर्वाधिक प्रमाण नायट्रोजनचे असते. मित्रांनो, सर्वात थंड वायू कोणता असतो? मला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न विचारलेला आहे 2023च्या भरतीमध्ये. सर्वात थंड वायू कोणता? नायट्रोजन की हेलियम? या दोघांपैकी तुम्हाला ऑप्शन पण दिलेले आहेत. नायट्रोजन की हेलियमपैकी सर्वात थंड वायू कोणता आहे? कमेंट करा. पुढील प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत? कोण? सर्वांना माहीत असेल, राष्ट्रपती. ठीक आहे, पर्याय क्रमांक B. राष्ट्रपती हे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत. त्यांच्याशिवाय संसद पूर्ण होत नाही. ठीक आहे मित्रांनो, तर एक प्रश्न विचारलेला बघा. संसदेचे जे काही कामकाज आहे ते कोणाच्या अभिभाषणाने सुरू होते? तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू होते संसदेचे कामकाज. ओके, कोण आहेत राष्ट्रपती? भारताचे सध्या द्रौपदी मुर्मू. कितवे राष्ट्रपती आहेत भारताचे? मला कमेंट करून सांगायचं आहे. भारताचे महान्यायवादी आहेत R. व्यंकटरमणी. ठीक आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पुढील प्रश्न आहे बघा. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद खालीलपैकी कोणी केला? हितोपदेश. ठीक आहे, या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केलेला आहे बघा. फ्रेडरिक मॅक्स म्युलर. ठीक आहे, पर्याय क्रमांक D. फ्रेडरिक मॅक्स म्युलर. 23च्या भरतीला विचारलेला प्रश्न आहे. आधी पण बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. फ्रेडरिक मॅक्स म्युलर नाव लक्षात ठेवायचं आहे. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद त्यांनी केलेला आहे. आता ओरिजिनल जो काही संस्कृत ग्रंथ आहे त्याचे लेखक कोण आहेत? तर बघा, पंडित नारायण पंडित. हितोपदेश हा ग्रंथ कोणाचा आहे? नारायण पंडित यांचा आहे. याचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणती गोदावरीची उपनदी नाही? कोणती आहे या ठिकाणी? पवना ही जी नदी आहे ती गोदावरीची उपनदी नसून मित्रांनो मुळा या नदीची उपनदी आहे. ठीक आहे, मुळा. ठीक आहे, प्राणहिता, कुंडलिका, प्रवरा या गोदावरीच्या उपनद्या आहेत आणि पवना ही मुळा नदीची उपनदी आहे. पुढील प्रश्न आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम केले आहे? मित्रांनो, झारखंड योग्य उत्तर असणार आहे. झारखंड. ठीक आहे, झारखंड या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत? तर बघा, द्रौपदी मुर्मू. ठीक आहे, यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. मित्रांनो, गेल्या भरतीमध्ये म्हणजे 23च्या भरतीमध्ये प्रश्न विचारलेला आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मूळच्या कोणत्या राज्याच्या आहेत? बघा, ओडिशा या राज्याच्या आहेत. ठीक आहे, मूळ कोणत्या राज्याच्या आहेत? ओडिशा या राज्याच्या आहेत आणि झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो, या व्हिडिओमधून आतापर्यंत बघा तुमचे 50 प्रश्न कव्हर झालेले आहेत कमीत कमी. तर आता आपण या प्रश्नांची रिव्हिजन मारून घेऊया. ही तुमची परीक्षा असणार आहे या व्हिडिओवरील. ठीक आहे, किती प्रश्न तुम्हाला कळलेले आहेत ते तुम्हाला समजून जाईल. 16पैकी जेवढे बरोबर येतील ते कमेंट करून सांगायचं आहे मला. ठीक आहे, मी प्रश्न वाचला की उत्तर मनामध्ये गेस करायचं आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा. महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे कोणी केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A. लॉर्ड माउंटबॅटन. पुढील प्रश्न आहे. टोमॅटोला लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. लायकोपीन. पुढील प्रश्न आहे. घाशीराम कोतवाल हे नाटक कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D. विजय तेंडुलकर. पुढील प्रश्न आहे. या ठिकाणी मित्रांनो 1949 आहे. ठीक आहे, 1949 मध्ये डॅश डॅश येथे राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली. कुठे? दिल्ली या ठिकाणी झाली. पुढील प्रश्न आहे. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D. शिरीष कुमार.
पुढील प्रश्न आहे, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य पाहतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गटविकास अधिकारी. पुढील प्रश्न आहे, फ्लिपकार्ट ही कंपनी मुख्यतः कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ई कॉमर्स. पुढील प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संसद. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, ईश्वर हा निर्मिक आहे असे कोणी म्हटले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महात्मा ज्योतिबा फुले. पुढील प्रश्न आहे, सह्याद्रीचा पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पर्जन्य छायेचा प्रदेश. पुढील प्रश्न आहे, धान्याचा साठा, वितरण, वाटप व विक्री करण्याचे कार्य कोणाचे आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारतातील अन्न महामंडळ. पुढील प्रश्न आहे, चिप्स पॅकेटमध्ये कोणता गॅस भरलेला असतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नायट्रोजन. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राष्ट्रपती. पुढील प्रश्न आहे, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद खालीलपैकी कोणी केला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फ्रेडरिक मॅक्स म्युलर. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती गोदावरीची उपनदी नाही? या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पवना. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम केले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, झारखंड. झारखंड या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत द्रौपदी मुर्मू. ठीक आहे, त्यांचं मूळ राज्य आहे ओडिसा. ठीक आहे, तर मित्रांनो हे 16 प्रश्न आता बघा तुम्हाला तोंडपाठ झालेले आहेत. काय टेन्शन घ्यायचं नाही, जेव्हा परीक्षेत यापैकी प्रश्न समोर दिसेल तुम्ही योग्य उत्तर क्लिक करणार. ठीक आहे, त्याची गॅरंटी आपल्याकडे आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ग्राउंड आणि अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद.